हॅलो स्टुडंट्स, PL प्रोग्रामिंगचा आपण एक लेक्चर घेतलं होतं. त्या लेक्चरमध्ये आपण PL प्रोग्रामिंगचं इंट्रोडक्शन आणि त्याबद्दलची माहिती आपण घेतली होती. तर आजचा हे सेकंड लेक्चर आहे. ह्या लेक्चरमध्ये आपण कंट्रोल स्ट्रक्चर हा जो काही कन्सेप्ट आहे तो स्टडी करणार आहोत. तर सुरू करूया कंट्रोल स्ट्रक्चरला. The control structure decides the execution flow of the program depending on the conditions are defined by the programmer. बघा, तुम्ही सी प्रोग्रामिंग हा सब्जेक्ट शिकला असाल तर त्या सब्जेक्टमध्ये आपण काही कंडिशन स्टेटमेंट्स बघितले होते, ज्यामध्ये इफ असेल, इफ एल्स असेल, त्यानंतर इफ एल्स लॅडर असेल, त्यानंतर नेस्टेड इफ एल्स असेल, हे जे काही कंट्रोल्स आपण त्यानंतर फॉर लूप असेल, व्हाईल असेल, डू व्हाईल असेल, हे सर्व आपण कंट्रोल स्ट्रक्चरमध्ये बघितलं होतं. तर सेम कंट्रोल स्ट्रक्चर आपल्याला काय करायचं आहे, PL प्रोग्रामिंगमध्ये यूज करायचं आहे. आता काय करतं कंट्रोल स्ट्रक्चर, बघा आपण जसं कोणताही लूप असेल तो आपल्या प्रोग्रामचा फ्लो आहे तो कंट्रोल करतं, आणि ज्या ठिकाणी आपल्याला रिपीटेड गोष्ट करायची आहे किंवा काही कंडिशन्सवरती आपल्याला प्रोग्रामिंग करायचं आहे त्या ठिकाणी आपण काय करत असतो, कंट्रोल स्ट्रक्चर हा कन्सेप्ट यूज करत असतो. Following control structure can be used individually or in the combination to deal with a given problem. आपल्या या ठिकाणी जे काही कंट्रोल स्ट्रक्चर आहे ते PL प्रोग्रामिंग ते 3 टाईपमध्ये डिवाइड केले आहेत. हे जे काही कंट्रोल स्ट्रक्चर आहे ते आपण इंडिव्हिज्युअली पण वापरू शकतो किंवा कॉम्बिनेशन, यामध्ये या तिन्ही मधल्या कोणत्याही दोन याचं कॉम्बिनेशन करून किंवा तिन्ही याचं कॉम्बिनेशन करून पण आपण ते वापरू शकतो. ठीक आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे सिलेक्शन कंट्रोल स्ट्रक्चर, सेकंड आहे इटरेशन कंट्रोल स्ट्रक्चर, आणि थर्ड आहे सिक्वेन्स कंट्रोल स्ट्रक्चर. तर बघा, सिलेक्शन कंट्रोल स्ट्रक्चर आहे, हा जो काही कंट्रोल स्ट्रक्चर आहे हा कंडिशन टेस्ट करतो, त्यानंतर 1 बाय 1 सिक्वेन्सी जे काही त्याचे स्टेटमेंट आहे ते एक्झिक्यूट करतो डिपेंडिंग ऑन द कंडिशन. ओके, कंडिशनवरती. म्हणजे थोडक्यात काय, सिलेक्शन कंट्रोल स्ट्रक्चर काय करतो, कंडिशन चेक करतो आणि त्या कंडिशनवरती त्याचे जे काय टेस्ट कंडिशन चेक केल्यानंतर जे काही स्टेटमेंट आहे ते 1 बाय 1 एक्झिक्यूट करतो, आणि त्या कंडिशनचा जो रिझल्ट आहे तो ट्रू आणि फॉल्सच्या फॉर्मॅटमध्ये असतो. आणि त्याचं स्टेटमेंट जर आपण बघितलं, सिलेक्शन स्टेटमेंटमध्ये इफ आणि केस असे 2 स्टेटमेंट्स येतात. ठीक आहे, इफ आणि केस असे आपण 2 स्टेटमेंट्स वापरू शकतो त्यामध्ये. त्यानंतर सेकंड जो आहे तो आहे इटरेशन कंट्रोल स्ट्रक्चर, ज्या ठिकाणी आपल्याला एखादी गोष्ट रिपीटेडली एक्झिक्यूट करायची आहे, म्हणजे थोडक्यात काय तर सिक्वेन्स ऑफ स्टेटमेंट विच विल बी वी रिक्वायर्ड टू एक्झिक्यूट रिपीटेडली, देन वी यूज द इटरेशन कंट्रोल स्ट्रक्चर. Then last one is the sequence control structure. Sequence control structure is the simplest form of control structure which simply execute a sequence of statement in order with they occur. ओके, अशा म्हणजे काय थोडक्यात तर सिक्वेन्स कंट्रोल स्ट्रक्चर हा जे काही स्टेटमेंट सिक्वेन्सली येतील त्या पद्धतीने 1 बाय 1 स्टेटमेंट काय करतो, एक्झिक्यूट करतो. तर असे 3 हे जे काही टाईप्स आहेत त्यामध्ये पहिला आहे सिलेक्शन कंट्रोल, त्यामध्ये मेनली टेस्ट कंडिशन असते, त्या टेस्ट कंडिशनवरती अदर स्टेटमेंट्स एक्झिक्यूट होतात आणि त्या टेस्ट कंडिशनचा रिझल्ट ट्रू आणि फॉल्सच्या फॉर्मॅटमध्ये असतो. म्हणजेच इफ आणि एल्स किंवा इफ आणि केसचे जे स्टेटमेंट आहे ते सिलेक्शन कंट्रोलमध्ये येतात, त्यालाच आपण कंडिशन कंट्रोल देखील म्हणतो. त्यानंतर इटरेशन कंट्रोल आहे, ज्यामध्ये फॉर लूप, व्हाईल लूप, डू व्हाईल लूप हे सर्व लूप्स येतात, आणि सिक्वेन्समध्ये 1 बाय 1 जे काही स्टेटमेंट्स आहेत ते एक्झिक्यूट होत असतात. ठीक आहे, असे 3 टाईपमध्ये आपल्याला कंट्रोल स्ट्रक्चर स्टडी करायचे आहेत. तर आता पहिला जो काही पार्ट आहे तो आहे कंडिशन कंट्रोल किंवा ज्याला आपण सिलेक्शन कंट्रोल स्ट्रक्चर म्हणतो. त्यामध्ये 4 टाईपचे कंट्रोल आहेत. फर्स्ट आहे इफ स्टेटमेंट, सेकंड आहे इफ देन स्टेटमेंट, थर्ड आहे इफ देन एल्स स्टेटमेंट, आणि फोर्थ आहे नेस्टेड इफ देन एल्स स्टेटमेंट. फर्स्ट आहे इफ स्टेटमेंट. आता इफ स्टेटमेंट तुम्हाला माहिती आहे, इफ स्टेटमेंट काय करतो की कंडिशन चेक करतो आणि डायरेक्टली एक्झिक्यूट होत असतो, बरोबर. आणि त्यानंतर इफ देन आहे, इफ देन मध्ये बघतोय आपण इफ देन स्टेटमेंट आहे. इफ देनचा सिंटॅक्स बघा आपण, बघा इफ त्यानंतर कंडिशन येईल, देन स्टेटमेंट्स एक्झिक्यूट होतील, मल्टिपल स्टेटमेंट या ठिकाणी आपण टाकू शकतो, देन एंड इफ, जे इफ जो काय आपण लूप स्टार्ट केला होता तो काय होईल, एंड होईल, एंड इफ केलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय, पहिले इफ कंडिशन
कंडिशन चेक होईल, कंडिशन जर ट्रू असेल तर हे स्टेटमेंट्स काय होतील, एक्झिक्यूट होतील. अशा पद्धतीने आहे. आता आपण जे हे कंडिशन कंट्रोल आहेत हे सर्व बघून घेऊ आणि त्यानंतर याचे प्रोग्राम्स आपण वन बाय वन बघू. फर्स्ट आपण बघितलं इफ देन, त्याचा सिंटॅक्स इफ कंडिशन देन स्टेटमेंट्स एक्झिक्यूट होतील आणि एंड इफ. त्यानंतर सेकंड आहे इफ देन एल्स. ओके, बघा सिंटॅक्स बघा इफ देन एल्सचा. आता इफ देन एल्समध्ये काय होतं, हा एक इफचाच फॉर्म आहे. इफ देन एल्समध्ये दोन पार्टमध्ये हा कंडिशन कंट्रोल आहे. त्यामध्ये इफचा जो काही पार्ट आहे तो ट्रू स्टेटमेंट्स असतात त्यामध्ये, आणि ते जर नसेल तर एल्स फॉल्स स्टेटमेंट्स त्यामध्ये असतात. बघूया आपण. इफ कंडिशन, आपल्या ठिकाणी इफ नंतर कंडिशन प्रोव्हाइड करायचे आहे. देन जर कंडिशन ट्रू असेल तर हा ट्रू स्टेटमेंट एक्झिक्यूट होतील. एल्स कंडिशन जर फॉल्स असेल तर फॉल्स स्टेटमेंट काय होतील, एक्झिक्यूट होतील. आणि नंतर आपल्याला काय करायचं, एंड इफ. याच पद्धतीने लास्ट आहे लास्टचा जो काही कंडिशन कंट्रोल आहे तो आहे नेस्टेड इफ देन एल्स स्टेटमेंट. ओके, नेस्टेड इफ देन एल्स स्टेटमेंट. आता नेस्टेड म्हणजे काय की इफ देन एल्स आहे तो मल्टिपल टाइम्स आपण काय केलेला आहे, एक्झिक्यूट केलेला आहे. बघा नेस्टेड इफ देन एल्स, ज्यावेळेस आपल्याला एका इफमध्ये आपण इनसाइड इफ आपण काय करतो, मल्टिपल इफ एल्स वापरत असतो. ठीक आहे. तर आता बघू. इफ पहिले आपल्याला इफ घ्यायचा आहे, एक कंडिशन द्यायची आहे. देन एल्स इफ कंडिशन 1, तर इथं कंडिशन 1 आणि कंडिशन 1 झालं तर इथं कंडिशन म्हणा, इथं कंडिशन 1 कंडिशन 2. ठीक आहे, वेगवेगळ्या कंडिशन असतील. इफ कंडिशन देन एल्स इफ कंडिशन 1 देन एल्स इफ कंडिशन 2, अशा मल्टिपल आपण कंडिशन देऊ शकतो. देन एंड इफ, इफचा जो काय आपण मेन इफ आहे, इफला काय करायचं, एंड करायचं आहे. अशा पद्धतीने हे कंडिशन कंट्रोलमधले स्टेटमेंट्स होते. आता याचे आपण एकदा प्रोग्राम बघू. वन बाय वन काय करू, याचे प्रोग्राम्स आपण पुन्हा बघूया. एकदा प्रोग्राम्स बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे एक्झिक्यूट कसे होत आहेत ते. तर बघा, हा प्रोग्राम आपण फर्स्ट लेक्चरला पण बघितला होता, पुन्हा एकदा आपण बघू. बघा, आपल्याला इथं डिक्लेअर सेक्शन घ्यायचं आहे. डिक्लेअर सेक्शनमध्ये मी 2 नंबर डिक्लेअर केले आहेत, नंबर 1 आणि नंबर 2. त्याचा राईट नंबर दिला आहे, त्याची साईज 6 दिलेली आहे. त्यानंतर बिगिन केलेला आहे. नंबर 1 ची व्हॅल्यू दिली आहे 16 आणि नंबर 2 ची 61. आता बघा, आपण जो काही आपण जे काही स्टेटमेंट्स बघत आहोत त्यामध्ये फर्स्ट जो स्टेटमेंट होतं ते होतं इफ देन. ओके, मग आता बघा, इफ आपण इथं कंडिशन घेतली आहे सिंटॅक्स प्रमाणे. इफ या ठिकाणी कंडिशन आहे नंबर 1 इज लेस दॅन नंबर 2. देन एक प्रिंटिंग मेसेज टाकला किंवा आउटपुट मेसेज टाकला आहे, डीबीएमएस आउटपुट लाईन नंबर 1 इज लेस दॅन नंबर 2. जर ही कंडिशन जर ट्रू असेल तर काय होईल, नंबर 1 इज देन नंबर 2 असा मेसेज प्रिंट होईल. त्यानंतर एंड इफ केलेला आहे. बघा, इफचा जो काही ब्लॉक सुरू केला होता आपण त्याला एंड इफ केलेला आहे, आणि हा प्रोग्राम आपला जो आपण बिगिन केला होता त्याला आपण एंड केलेला आहे. ठीक आहे, हा प्रोग्राम आपण आता एकदा एक्झिक्यूट करू. एक्झिक्यूट करण्यासाठी मला माझा MySQL जो काय आहे तो सुरू करावा लागेल. त्यासाठी मी MySQL प्लस सुरू करतो. त्या ठिकाणी माझा युजर नेम आहे सिस्टीम, तर मी सिस्टीम युजर नेम एंटर करतो. त्यानंतर मी माझा पासवर्ड एंटर करतो आणि सुरू करतो. ठीक आहे, आपला MySQL किंवा आपण ज्याला SQL प्लस म्हणतो PLSQL प्रोग्रामिंगसाठी तो सुरू झाला आहे. आपल्याला आउटपुट दिसण्यासाठी आपण सेट सर्व्हर आउटपुट ऑन करत असतो. सेट सर्व्हर आउटपुट ऑन. ओके, सेट सर्व्हर आउटपुट ऑन केल्यानंतर हा जो काही प्रोग्राम आहे हा प्रोग्राम मी या ठिकाणी घेतो आणि एंटर करतो. एंटर केल्यानंतर बघा, आपला प्रोग्राम सक्सेसफुली एक्झिक्यूट झालेला आहे आणि इथं आपल्याला आउटपुट पण आलेलं आहे 16 इज लेस दॅन 61. अशा पद्धतीने हा झाला इफ देन. त्यानंतर आपण जर नेक्स्ट स्टेटमेंटकडे गेलो तर आपला नेक्स्ट स्टेटमेंट होतं इफ देन एल्स. ठीक आहे, तर आता इफ देन एल्ससाठीचा प्रोग्राम बघू आपण. बघा, इफ देन एल्स या ठिकाणी डिक्लेअर सेक्शन सुरू केलं आहे. एक व्हेरिएबल घेतला आहे पर्सेंट नावाचा, त्याचा टाईप दिला आहे मी न्यूमरिक. त्यानंतर बिगिन सेक्शन, त्यानंतर पर्सेंट या व्हेरिएबलला 60 ही व्हॅल्यू असाइन केलेली आहे. त्यानंतर इफ पर्सेंट इज लेस दॅन 30 देन. ओके, आपण बघतो इफ देन एल्स. मग आता इफ या ठिकाणी कंडिशन देन
ओके. जर आता ट्रू पार्ट, त्यानंतर इथं ट्रू पार्ट हे आपण बघितलं होतं ट्रू स्टेटमेंट. आता इथं ट्रू पार्ट डीबीएमएस डॉट पुट लाईन पास म्हणजेच काय, इफ पर्सेंटेज ग्रेटर दॅन 30 देन दिस इज द पास. ओके. एल्स डीबीएमएस डॉट पुट लाईन फेल. जर पर्सेंटेज इज ग्रेटर दॅन 30 असेल तर पास असेल, 30 पेक्षा लेस असेल तर काय येईल, फेल. ओके. अशा पद्धतीने म्हणजे इफ कंडिशन देन एल्स, अशा पद्धतीने आपल्याला इफ देन एल्स काय करायचा, यूज करायचा आहे. ठीक आहे. पुन्हा हा प्रोग्राम आपण या ठिकाणी रन करू. बघा काय आलंय आउटपुट आपलं पास. ओके. पर्सेंटेज ग्रेटर दॅन 30 सो इट शोज द पास. अशा पद्धतीने. त्यानंतर आपण जर नेक्स्ट स्टेटमेंटकडे गेलो, नेक्स्ट स्टेटमेंट होतं आपलं नेस्टेड इफ देन एल्स. ओके. नेस्टेड इफ देन एल्स. मग आता आपल्याला सिंटॅक्स प्रमाणेच प्रोग्राम करायचा आहे. डिक्लेअर सेक्शन पर्सेंटेज न्यूमरिक नावाचं त्याला डाटा टाईप दिला आहे. पर्सेंटेज व्हेरिएबलला बिगिन सेक्शन बिगिन केलं आहे. पर्सेंटेजची व्हॅल्यू 83 ठेवलेली आहे. आता बघा इफ पर्सेंटेज इज ग्रेटर दॅन 75 देन, आता बघा आपल्याला जायचं आहे सिंटॅक्स प्रमाणे. इफ कंडिशन. ओके. इफ आणि या ठिकाणी कंडिशन घेतलेली आहे. त्यानंतर देन जर असेल तर पर्सेंटेज इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 75 असेल तर आपण काय केलं आहे, त्याला मेसेज टाकला डिस्टिंक्शन. आता बघा नेक्स्ट देन एल्स इफ कंडिशन. ओके. एल्स इफ कंडिशन. आता पुन्हा इथं या ठिकाणी जर आपण गेलो बघा एल्स इफ इथं ही कंडिशन. ओके. अशा दोन कंडिशन अँड पुन्हा एक कंडिशन, अशा दोन अँड अँडचा आपण या ठिकाणी वापर केला आहे. देन काय फर्स्ट क्लास, पुन्हा एलसिफ, पुन्हा एलसिफ. म्हणजे अशा पद्धतीने आपण एलसिफला काय केलं आहे, नेस्टेड केलेलं आहे. आणि डिस्टिंक्शन फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, फर्स्ट क्लास असे त्याचे क्लास केले आहेत. आणि लास्टला एल्स घेतलेला आहे. एल्स या ठिकाणी लास्टला आपण दे नंतर एक एल्स आपल्याला ठिकाणी घ्यावा लागतो. एल्स घेतलेला आहे. आणि जर यामध्ये कोणताही नसेल तर काय येईल, डीबीएमएस डॉट पुट लाईन काय असेल, फेल असेल. आणि एंडचं एपला एंड केलेला आहे आणि आपलं बिगिन सेक्शन पण एंड केलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, नेस्टेड इफ एल्स पण एक्झिक्यूट करू शकता. आता हा प्रोग्राम आपण एक्झिक्यूट करू. बघा डिस्टिंक्शन, कारण किती काय होतं, पर्सेंटेज 83 होते. ठीक आहे. अशा पद्धतीने हे सर्व प्रोग्राम्स तुम्ही कंट्रोल स्ट्रक्चर वापरून किंवा इफ देन एल्स किंवा नेस्टेड इफ देन एल्स वापरून करू शकता. त्यानंतर यामधलाच कंट्रोल स्ट्रक्चर मधला जो सेकंड पार्ट होता केस. ओके. तर हा कंडिशन कंट्रोल बघितला आपण. त्यानंतर होता सेकंड आहे केस कंट्रोल, ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. बघा केस कंट्रोल आपल्याला बघायचं आहे. केस कंट्रोल. ठीक आहे. बघा केस स्टेटमेंट्समध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी जसं आपण कंडिशन कंट्रोल बघितलं तर त्याचे केस स्टेटमेंटमध्ये दोन प्रकारचे येतात. त्यामध्ये सिंपल केस आणि सर्च केस असे दोन स्टेटमेंट्स येतात. आता जर केस स्टेटमेंटमध्ये फर्स्ट जर आपण बघितलं तर सिंपल केस आहे. आता केस स्टेटमेंट्स कशासाठी यूज होतात तर ते सिंगल कंडिशन, जर सिंगल कंडिशन जे असेल तर ते सिंगल कंडिशन केस काय करते की जर आपल्याला मोर दॅन 3 अल्टरनेटिव्ह ॲक्शन्स एका केसवरती जर डिपेंड असेल किंवा एका कंडिशनवरती जर डिपेंड असेल तर त्या ठिकाणी आपण काय करतो, केस स्टेटमेंट काय करतो, यूज करतो. त्यामध्ये सिंपल केस आहे. सिंपल केसचा सिंटॅक्स बघा, केस त्यानंतर सिलेक्टर, त्यानंतर केस आणि सिलेक्टर दिल्यानंतर म्हणजे सिलेक्टर म्हणजे थोडक्यात काय तर आपल्याला एक कंडिशन द्यायची आहे. त्या ठिकाणी केस सिलेक्टर त्यानंतर व्हेन एक्सप्रेशन 1 देन स्टेटमेंट 1 म्हणजे काय आपल्याला एक सिलेक्टर द्यायचा आहे, व्हेन आपण वापरणार आहोत आणि या ठिकाणी आपल्याला एक एक्सप्रेशन द्यायचं आहे. जर सपोज ही केस याला मॅच होत असेल देन स्टेटमेंट 1 एक्झिक्यूट होईल, व्हेन पुन्हा असं या पद्धतीने आपण वेगवेगळे इथं या ठिकाणी एक्सप्रेशन देणार. आणि हा सिलेक्टर असेल जसं आपण स्विच केस बघत होतो त्या पद्धतीने आहे. ठीक आहे. स्विच केस याचा प्रोग्राम पण आपण बघणार आहोत. अशा पद्धतीने तुम्ही एल स्टेटमेंट या नंबर ऑफ स्टेटमेंट जसे 1 2 असे नंबर ऑफ स्टेटमेंट देऊ शकता. आणि त्यानंतर एंड केस जसं स्विच केसचा प्रोग्राम होता त्या पद्धतीने आहे. प्रोग्राम पण आपण याचा बघणार आहे. आणि त्याच पद्धतीने सेकंड जो टाईप आहे तो आहे सर्च केस. ठीक आहे. त्याचा सिंटॅक्स बघा आपण, केस
व्हेन सर्च कंडिशन, इथं सर्च कंडिशन द्यायची आहे आपल्याला. देन स्टेटमेंट 1 पहिली सर्च कंडिशन, त्यानंतर स्टेटमेंट 1, पुन्हा व्हेन सर्च कंडिशन सेकंड, देन स्टेटमेंट सेकंड, असे नंबर ऑफ स्टेटमेंट आणि एंड केस. ठीक आहे, अशा 2 केसेस या ठिकाणी आहेत. आपण या दोन्हींचे पण प्रोग्राम या ठिकाणी बघणार आहोत. ठीक आहे, प्रोग्राम बघू आपण. बघा, सिंपल केस, तसं स्विच केस होतं सी मध्ये त्या पद्धतीने आहे. बघा, डिक्लेअर या ठिकाणी ग्रेड हा व्हेरिएबल घेतलाय, त्याचा डाटा टाईप आहे कॅरेक्टर बिगिन ग्रेड, आणि ग्रेड व्हेरिएबलमध्ये घेतलाय ए. ठीक आहे, ग्रेड व्हेरिएबलमध्ये काय व्हॅल्यू घेतली ए. आता बघा केस ग्रेड, आता ही जी केस आहे ती ग्रेड केस ठेवली आपण. बघा आता ग्रेडची व्हॅल्यू काय ए. जसं आपण स्विच केसमध्ये एक व्हेरिएबल घ्यायचो आणि त्या व्हेरिएबल एक आपण व्हॅल्यू प्रोव्हाइड करायचो, त्या पद्धतीने आहे केस ग्रेड. आता व्हेन ओ म्हणजे आता व्हेन ओ म्हणजे काय ग्रेड. ठीक आहे, व्हेन ओ देन डीबी पुट लाईन आउटस्टँडिंग, व्हेन ए देन एक्सलंट बी, जे इथं जी काय ग्रेड असेल ती इथं मॅच होत जाईल. आणि मॅच झाल्यानंतर, आणि जर मॅच जर झाली नाही अशा पद्धतीने वेगवेगळ्या कंडिशनला मॅच होत जाईल. आणि जर मॅच झाली नाही, एल्स मॅच जर झाली नाही तर काय येईल, इनव्हॅलिड ग्रेड. ठीक आहे, अशा पद्धतीने बघूया आपण. एक्झिक्यूट करू. बघा, प्रोसेस कंप्लीट झालेला आहे आणि इथं आपण ग्रेड ए घेतली होती म्हणून त्याचा आन्सर काय आला, एक्सलंट आलेला आहे. आता जर आपण या ठिकाणी ग्रेड जर चेंज केली, ठीक आहे, ग्रेड आपण चेंज करू. ग्रेड चेंज करून याला आपण काय करू, एक्झिक्यूट करू. आलाय फेल. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, केसचा पण यूज करू शकतो. हे झाली सिंपल केस. त्यानंतर जे आहे ते आहे सर्च केस होती. तर सर्च केसचा पण आपण एक एक्झाम्पल बघू. बघा, या ठिकाणी डिक्लेअर, त्यानंतर एक डे नावाचा व्हेरिएबल घेतला आहे, त्याचा डाटा टाईप व्हॅरकॅर, आणि त्यामध्ये सिस डेट म्हणजे सिस्टीम डेट जी आहे ती सिस्टीम डेट डेच्या फॉर्मॅटमध्ये घेतली आहे आणि ती त्याचा डॉट टाईप आहे कॅर, आणि ती डे ह्या व्हेरिएबलमध्ये घेतली आहे. त्यानंतर टुडे नावाचा एक व्हेरिएबल घेतला आहे. त्यानंतर बिगिन सेक्शन केले. बघा आता केस, इथं केस कोणती आहे, टुडे. मग व्हेन डे इज इक्वल टू, आता डेची व्हॅल्यू काय आहे ती ह्या सिस्टीमकडून येईल. डे इज इक्वल टू 1. ठीक आहे, जर 1 आली तर काय असेल, देन मंडे, आणि ती कुठं स्टोअर होणार आहे, टुडेमध्ये. अशा पद्धतीने डे 1 डे 2 मॅच होत जाईल. आणि जर मॅच जर झाली तर काय, नो सच डे, आणि एंड केलं आहे. त्यानंतर टुडे इज, आणि ह्या टुडेमध्ये जी व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू, टुडेमध्ये आलेली जी काय व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू या ठिकाणी प्रिंट होईल. हा प्रोग्राम आपण एक्झिक्यूट करू. प्रोग्राम एक्झिक्यूट केल्यानंतर आपल्या लक्षात येईल. मग आता सिस्टीमची डेट तो घेईल, टुडे इज ट्यूजडे, अशा पद्धतीने. आता ह्या ज्या लेक्चरमध्ये जे काही सर्व प्रोग्राम झाले ते तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक असेल, तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नक्कीच मला मेसेज करा, कमेंट करा. ओके, थँक्यू.